शांताराम कुठे फिरून राहिला म्हणा इकडे? काय देवदास, काय चाललं? काय नाही हो शांताराम भाऊ, या आता गव्हाला पाणी देणं चालू आहे बा. काय दुसरं काय काम करणार आपण? हे मागून पेरलेला गहू आहे वाटते. हो ना, आता हे पराठी गिराठी काढली नंतर पेरला हे. त्याच्यानं आता सध्याचा आता काही जास्त वाढला नाहीये. होईल आपला जेवढा झाला तेवढा सही, घरच्या पुरता झाला तरी बस आहे. घरच्या पुरता गाडी रे, चांगला गहू होती तुला याच्यात. हे काय हे पाय ना, आता गहू एक नंबर आला ना, वाढू आला ना मस्त. हा, जसं खतगीत फेक केले मस्त युरिया गिरिया. 8 दिवसात तर सनसन होते बे वरती. युरिया फेकला ना, कालच फेकला युरिया. आणि त्याच्यानं आता पाणी चालू केलं. पाहतो ना आता मस्त होते म्हणा. आता अशी जर थंडी जर राहिली तर काही टेन्शन नाही, होते गहू चांगला मस्त. बाकी पण कांदा एक नंबर आहे पण तुया. हा, मी त्या वावराकून आलो ना, अरे बाबा कांद्याच्या वावराकून आलो, मी पाहिलं म्हटलं काय राजा देवदासचा कांदा म्हटलं. हा, एक नंबर वाढला नाही का मस्त. हा, एकदम कळाशार लगे एकदम म्हणजे खतगीत भरपूर दिलं वाटते त्याले. खत म्हणजे शेणखत आहे त्यात टाकलेलं. हा, मागच्या वर्षी टाकलं होतं ते. मागच्या वर्षी काही तेवढं काही हे नाही झालं, पण आता यावर्षी मस्त मानून राहिलं ते पिकाले. काही मनगड्या देवदास, पण हे शेणखताची सर येत नाही का रे रासायनिक खताले? 1 वर्ष जरी खत टाकलं का नाही पूर्ण वावरात, अरे 2-3 वर्ष मस्त पीक येते ना. अहो शांताराम भाऊ, अहो शेणखत का असलं का नाही, ते रासायनिक खतात एवढा पैसा घालायची गरज नाही ना. पण काय करता आता, ढोरं वासरच नाही राहिले तर काय शेणखत भेटत नाही ना. हा, आता तुमच्यासारख्याची तर म्हशी गिशी आहे म्हणून आहे शेणखत. आता आमच्यासारखे विकतच घ्या लागते ना राजो. तुमचं बरं आहे राजो, म्हशी आहेत. हा, मस्त दूध दुभतही होते, मस्त दूध तुपरे राहते घरी मस्त. हा, आणि शेणखतही भेटते वावरात मस्त. काही टेन्शनच नाही तुम्हाला. सांगा आता काय सांगावेले, दुरून डोंगर साजरा असते ना बाबा. हा, करून पाय ना म्हणा, घे ना म्हणा 2-3 म्हशी, मग समजते काय हाल आहे ते. हा, सकाळी तोंड नाही धुतलं तर तिकडे दूध काढायला जावं लागते ना. अरे बाबा देवदास, म्हशी वागवणं का सोपं आहे का? हा, त्याचे लय हाल आहे ना, करून पाय मग समजते. हा, मी तर कंटाळलोले का, असं वाटते का 2-4 टाल्या कोणाच्या इकत घेतलेलं पडलं ते खत. हा, काय हे म्हशी वागवायला पडत नाही बा. सांगा आता, आपल्या समोर म्हणते हे म्हशी वागायला पडत नाही म्हणते. हा, आता किती वर्ष झाले हे म्हशी वागू राहिले ना. हा, म्हशी घ्यायला तिकडे दूर दूर तिकडे जालना आणि गिलना तिकडून दुरून दुरून आणते ना म्हशी. हा, तरी म्हणते म्हशी वागवणं परवडतच नाही म्हणते. आता कष्ट केल्याशिवाय तर कायच्यातच भेटत नाही हो शांताराम भाऊ. हा, आता शेती करा का तिकडे म्हशी वागवा, काही करा, कष्ट तर कराच लागेल ना शेवटी. हा, मेहनत घेतल्याशिवाय फळ भेटते का? आता शेतीत का कमी हाल आहे का? हा, पण कराच लागते का नाही? नाही, तुझे बरोबर आहे म्हणा देवदास. आता कष्ट तर घेतल्याशिवाय कसं काय फळ भेटणार आहे? हा, म्हशीचं बी सोपं नाही, ते शेतीचं बी सोपं नाही, कोणतंच काम सोपं नसते बाबा. शांताराम भाऊ, ते कंदील आबाजी होय का? हो, कंदिल्याच होती. हा, इकडं काय लिवराला वावरत कडे हे काव कंदिला बाबूजी, इकडं कोण इकडं? काय करतो राजा शांताराम, डोकं काम नाही करू राजा. हा, कोणतंही काम करायला गेलं का नाही उलट उरायला, माय काय नुकसानच उरायला कायच्यात बी. हा, एक तर राजा काय आलं का असं डोकं भनभन भनभन करू राहिलं. हा, ते घरीच तर गमी नाही बा, काय करावं म्हटलं, जाऊ दे जरा वावरात तरी म्हटलं चक्कर मारावं, जरसं तेवढं तरी म्हटलं जरासं बरं वाटत म्हणून चला आलो बा इकडं. बहुतेक पैशा गिशाचं नुकसान झालं सर याचं काहीतरी. हा, तेव्हा तर लोक काम नाही करते. हा, पैसा याच्या जवळचा गेला की गेलेलं लोक हे करते नाहीचं. हा, पैसा आला की एक परी मस्त खुश राहते. हे काय राजू कंदिला बाबूजी, हा डोकं काम नाही करत म्हणता. हा, असं काय झालं? हा, सगळं तर व्यवस्थित आहे तुमचं. हा, खाऊन पिऊन मजेत आहे राजू. हा, आता थोडंफार कमी जास्त होतच असते. हा, घाटा नफा चालूच राहत असते. हा, थोडं काय नुकसान झालं तरी दुसऱ्या वेळेस फायदा होतेच ना कधी ना कधी. नाही नाही का शांताराम, पण कोणी कामातलं का माय नुकसानच उरायला ना. काही नाही हो कंदील आबाजी, 4 दिवस चालतच असते. हा, आज नुकसान झालं तर उद्या फायदा होईलच ना. हा, मेहनत चालू ठेवा ना तुमची. माणसानी कष्ट करत राहायचं, त्याचं फळ एकदा ना एकदा भेटतेच हो आपल्याला. कुठं जाणार आहे? तस नाही का देवदास, पण लेका काय का माय काम का उलटी उरायला ना. पहिले किती मस्त पद्धतशीर मध्ये काही काही फायदा होत जाय माय. हा, आता फायदा होऊच नाही राहिला ना. हा, काहीतरी मला वाटते महाराजाला पाहा लागेल का, एखाद्या महाराजाला भेटा लागेल मध्ये. हा, काहीतरी त्याशिवाय मला वाटते बहुतेक फायदा होणार नाही. एखादा चांगला महाराज बघून हा तिला काहीतरी शांती करायला लावा लागेल का. हा, त्याशिवाय मला वाटते काहीतरी फायदा होणार नाही माया. सांगा आता, महाराजाच्या हातून शांतता केल्यावर फायदा होईल म्हणते. हा, पहिले तर ते महाराजच 10-20 हजार रुपये घेऊन जाईल याच्या जोडून. हा, याच तर पहिले नुकसान करून जाईल आणि काय फायदा करून देणार आहे ते. अहो कंदील आबाजी, काही महाराज गिराज नसते पाहा लागत, आपल्या मेहनतीवर आहे ना. हा, तुम्ही म्हणसाल की आयतं भेटलं पाहिजे, आयतं कसं भेटणार आहे तुम्हाला? काय सांगावं याले. हा, माय ग्रमान कसे चांगले होते म्हणा. आयतच भेटते ना मला सगळं. याले काय आता याले सांगून गेले पटणार नाही. याच्यासोबत हे करत बसायला पडत नाही. चला आपलं जा लागल तिकडे डॅनी गिनी विचारतोय एखाद्याला. नाही तसं नाही रे देवदास, पण कसं असं पूजा गिजा करी जसं म्हटलं जरा मन प्रसन्न होते, जसं माणसं उल्हास वाढते आणखी. हो ना, मग त्यासाठी महाराज गिराज काय पाहा लागते. हा, मस्त 500-700 लोकांना जीव घाला तुमच्या घरी मस्त. हा, चांगली पंगत ठेवा मोठी. हा, मोठा भंडारा करा. हा, आपोआप तर उल्हास येते हो मस्त.
सांगा आता पहिलेच तर नुकसान झालं माया. हे म्हणते आता 500-700 लोकांना जीव घाल म्हणते. मोठा भंडारा कर म्हणते. म्हणजे 20-25 रुपये आणखी घालवा लागत. आणि काय फायदा होणार आहे माया? लोक येतील, खाऊन जातील. उलट मावरच नाव हे करतील, हेच भाजी नाही केली, असं नाही केलं, आणि चांगलंच नाही झाली होती, बरोबर नसं नाही केलं. जाऊ दे, हे किती काही सांगितलं तरी आपलं काही पटणार नाही. त्यापेक्षा आपल्या डॅनीला भेटायला लागल, नाही तर मग शिवला गिवला भेटायला लागल. काहीतरी पाहतो मी. महाराज पाहिल्याशिवाय शहरात नाही. महाराज भेटला का मला एखादा चांगला महाराज भेटला पाहिजे. मग होते माझा फायदा. शांताराम, ते डॅनी दिसला का रे? डॅनी होता का वावरात? हो आहे ना, डॅनी आबाजी तिथंच आहे, बसलेले होते. त्या खोपडीवर दिसले होते बा मग अशी मला. मी आलो होतो तिकून. बरं चाल मग, बोलतो बाजारचं त्यासोबत. आपला जुना मित्र आहे राजा, त्यासोबत बोललं की जरा बरं वाटते. जातो मी जरासा, भेटतो नंतर मग. ठीक आहे, भेटा ना डॅनी आबाजीले. पण मी काय म्हणतो, ती देवदास बोललो ते लक्षात ठेवा बरं. भंडारा गिंडारा करून पहा, जसं चांगलं झालं तुमचं. चाल बा, लवकर सरका लागेल इथून. हो, काय हरकत नाही ना शांताराम. अरे काय लजा भंडारा, आपण काय जीव घालायला का मागे पुढे पाहतो का रे? करू मोठा भंडारा, काय टेन्शन नाही. पहिले मला भेटू देते, डॅनीला भेटू दे. जसं म्हणजे जरा बरं वाटते मला. चाललो मी, येतो. सांगा आता, कंदिलाबाजी भंडारा करा म्हटलं तर लगेच पळाले. बरं चाल बा देवदास, येतो मी बी वावराकून. बरं या ना, मी येतो तिकडून, ते कांद्याच्या तिकडून चक्कर मारून येतो. डॅनी आहे का नाही खोपडीत गड्या? दिसू तर नाही राहिला इथून. घरी गेला काय? जेव्हा गिवायला गेला का? याला भेटणं अर्जंट आहे. त्याला विचारलं का ना महाराजाचं? त्याला माहित असेल, त्याला माहिती राहते कोणता महाराज चांगला आहे ते. तिथून आवाज दिला तर आवाजही जाणार नाही त्याला. तिथं जाऊन पाहा लागल. असला तर लवकर पटकन विचारून पटकन काम करून घ्यायला लागल. कारण की माझे दिवस जरा आता खराब चालले ना. पटकन चांगले दिवस आले पाहिजे, जसा काहीतरी फायदा झाला पाहिजे ना. सांगा आता, डॅडी तिथे हे काय खोपडीतच बसलेला आहे? दिसला नाही आपल्याला तिथून दुरून. कंदील काले भटकून आली इकडे वावरात. काय रे, कावे रे कंदील? इकडे काय आला? सांगा आता, घरून मी याला भेटायला आलो. आपला सोबती आला बा भेटायले का काही? कारबा कुठं आला, कसं चालला? मावर होसकावते. याचा होसका करण्याचा स्वभाव जात नाही वाटते. काय राजा डॅनी, मी घरून तुला भेटायला आलो राजा. आपला सोबती कुठं आहे? लय दिवसाला भेटला नाही. तू असे 2 शब्द बोला म्हटलं तुझ्यासोबत. तुला काय काय? ये ना इकडे, ये खाली उतर. सांग आता, मला बोलासाठी तू घरून इथं आला वावरात. ये ना मग, ये इकडे खोपडीतच ये इकडे वर. काय ते खोपडी एका माणसाला तरी बसता येते का बरोबर त्याच्यात? तिकडे ये म्हणते वरती. अबे इकडे रे डॅनी, खाली उतर ना जरसा. काय त्या खोपडीतच बसून राहतं का बे? नाही तसं नाही रे. आता इथं खोपडीत बसून असले की तिकडे त्या हरभऱ्याच्या तिकडलं बी दिसते ना, म्हणून मग इथं बसून असले की बरं राहते. थांब, आलो थांब. पाजर बा, बरोबर उतरतो. नाही तर शिडी पाय घसरा जात आणखी होशील लंगडा. अबे तू असारखा लुचुपुचू हा का बे? दिसण्यावर नको जाऊ, कळंगला दिसतो म्हणून म्हणतं का? अबे लेका, तू असारख्या 4-5 जणांची पाठ पाहतो म्हटलं मी. आखाड्यात ये, मग सांगतो तुले. असं नको समजू. चोरबाडी आहे म्हटलं, माझी चोरबाडी. सांग आता, पाय घसरला तर खाली पडशील म्हणून म्हटलं मी. काय आले का तू बी? मी का कुस्ती खेळायला आलो का तुझ्यासोबत? चालू तर ये इकडे. झाला का बोलाचं राहिलं ना का? काही का बडबड करत बसतं. ये खाली ये जसा. एक तर माझ्या जीव नाही लागू राहिला का? अर्जंट का मायला का इकडे का ग्रहमान जरा बदलले. मी म्हटलं 2 शब्द बोला तुझ्यासोबत, जरा काय सांगशील म्हटलं चांगलं तर काय तुला का आपलंच लावतं. चल ये इकडे खाली ये. काय रे कंदील? जरा टेन्शन मध्ये वाटू राहिला तू. काय झालं? अरे काय सांगू डॅनी तुले? मायले का ग्रह मानले का जरा बदलले ना का? काय का कोणते काम करायला गेलो उलटच होते ना. काही काम का काही फायदा नाही उराला, काही नाही. काय काय हात टाकला का नुकसानच होते ना माय. आता कायचं नुकसान झालं तुझं? अरे नुकसानाचं काय सांगू तुले? बा त्या सोयाबीनचा व्यापार झालो का नाही, तेव्हापासून मायले का फायदा कमी, नुकसानच जास्त उरालं. त्या सोयाबीन मध्ये बी काही फायदा नाही झाला. इकून तिकून काही भेटलं तर का त्याचा का लाभ बरोबर होत नाही ना. पहिले का मस्त का म्हणले का काही बी का जसं म्हणजे फायदा होत जा माया. आता का एवढी मेहनत करून काही फायदा नाही होत ना का? सगळी मेहनत फुकट जाते ना. मला का माहित नाही का म्हणा, लहानपणापासून पाहतो मी तुले. मोठा मेहनत करणारा येले आहे तर पाहिजे. काय लेका कंदील? मस्त चांगलं तर चालू आहे. मस्त पोरगा आहे तुझ्या, पोरगा लेका काम करते. सुनही चांगली भेटली तुले. सगळं तर पद्धतशीर आहे. घरची बाई बी चांगली आहे. मग काय तेवढं टेन्शन आहे तुले? आणि पैशाचं म्हटलं तर पैसा आहे ना, तो कामापुरता पैसा असेल नसतं तो जोड. काय सांगावं येईल आता? पैसा काय म्हणा, पैसा तर भरपूर आहे माझ्याजवळ. पण त्याचा काही लाभ नाही, फायदा नाही उराला ना. जसा पैसा वाढत गेला पाहिजे ना, पण त्यातला पैसा कमी कमी होत चालला ना. तसं नाही डॅनी, खाण्यापिण्याला पैसा आहे आपल्याला, पैसा नाही तसं नाही आहे की पैसे नाही म्हणून. पण कसं आहे माहिती आहे का, जरा प्रॉपर्टी पाहिजे असते ना. 2-4 प्लॉट इकडे तिकडे असले, 10-12 एकर जमीन असली नावावर. लेकरा सांगता येते मी कमावलं बातासाठी. मला भागर घाल. काय लेका कंदिल्या, एकच तर पोरगा आहे तुले. तेही चांगलं आहे ना. चांगलं राहते त्यासोबत, काय बोलते, काय भांडत नाही, काही नाही. तसं नाही डॅनी, आता आपले हातपाय मजबूत आहे, आता आपण चालता फिरता आहो. जरा कमावतो आहो म्हणून आता गोड बोलते लेकरं. पण उद्या जर आपले हातपाय थकले, आयतं खाल लागल्यावर लेकरं विचारा ना, काय कमावून ठेवलं तुम्ही? आयतं मागता.
हातपाय थकल्यावर लय बेकार काम असते भाऊ. हा काय काय लेकरं का घराच्या बाहेर काढले का माय बापाले. हा म्हणून तो म्हणतो काय ते नावावर पाहिजे आपल्याला का. सांगा आताची वाला कायले. हा याच्या आधी आता कमाई करायची आधी तर तिला तर कामाचा कंटाळा येत जाय. हा कामाला चाल म्हटलं तर तिकडे ते पंक्तीनं जात जाय. तिकडे ते कुठं कार्यक्रम असला की चालला पंक्तीत जेवाले. हा आणि आता म्हणजे आता कमावा लागते म्हणजे आपल्या नावावर प्रॉपर्टी पाहिजे होती म्हणजे आता काय करेल हे. काय लेका कंदिल्या. हा आता 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 काय राहिलेच किती दिवस आपले का. आता काय काय कमाई होती का. हा 2 नंबरचा धंदा करला लागल बुवा मग होती बुवा कमाई. ते बी 2 नंबरच्या धंद्यात जर साधलं तर ठीक नाही तर मग खडीपोळाला जावं लागेल शेवटचं आपलं आयुष्य लेका जेलात जायचं. सांगा आता याले मी काय विचारायला आलो. हा आणि आता काय कुठचा विषय कुठे गेला. हा जेलात जा लागल आणि हे करायला लागल. अरे डॅनी मी काय म्हणतो ते ऐक फक्त तू. सांग ना बुवा काय म्हणते ते. कसं आहे माहितीये का तू आपला सोबती आहे म्हणून तुला विचारता येते बुवा. हा तू आपला सांगतो बी बरोबर पद्धतशीर आपल्याला. हा दुसऱ्या कोणाला विचारता येत नसते. हा म्हणून तुला विचारायला आलो बुवा. हो ना काय हरकत नाही ना. हा तू म्हणशील ते तुला काय लागली तर मदत करतो मी. हा काय विचारायचं विचार बोल बिंदास. डॅनी मी काय म्हणतो हो डॅनी आबजी वावरात हा का. सांगा आता हे शांताराम काय द्याला इकडं. हा कसं आता डॅनीला विचारत होतो मी. खरंच बा ग्रमान काही चांगले नाही बा माय. काय रे काय म्हणत होता शांताराम. काय नाही हो डॅनी आबजी ते ढोरं दिसले तिथं चरताना मला काय खोपडीत दिसले नाही तुम्ही. मला वाटलं हाय का नाही डॅनी आबजी. हा म्हटलं गंजीवर जातील म्हटलं ढोरं. नाही रे बा गंजी सोडून मी कुठे जातो बे. हा इथं असतो खोपडीत बसलेला कुठे जाणार आहे मी. हे आता कंदील आला म्हणून त्यासोबत बोलायला उतरलो खाली. बाबा कंदील आबाजी म्हणजे तुमचे जिगरी यार तुम्ही दोघं जण. हा तुमच्या मधात राजो हालू मी बरं जाऊ दे बोला बा तुम्ही काय बोलत होता ते बोला. हा मला मी नाही तर माझ्या तुम्ही डिस्टर्ब व्हाल. सांग आता इथे येऊन पचका केला नाही शांत्यानं. हा आता मध्ये डिस्टर्ब केला का म्हणते. हा काय लेकाचं आता काय बोलता येत नाही डॅनी सोबत आता काही. डिस्टर्ब काय बे. हा आम्ही का मित्र मैत्रिणी हो का. हा आता मित्र आहो आता आपल्या घरगुती गोष्टी 4 गोष्टी चालू आहे आमच्या एकमेकाच्या. आता हे आला बोलाले. हा 2 शब्द काय बोलतो म्हणे ते काय विचारतो म्हणे. मी म्हटलं बा विचार बा काय विचारतो ते. सांगा कंदील आबाची काय म्हणतो तुम्ही ते मला आज तिकडे जातो एक जरा हरभऱ्याकडे राऊंड मारतो ना. आता काय महाराजाचं विचारता येत नाही ना मले. हे शांती आणि तू वा काय नाही रे डॅनी असं सहज बोलायला आलो. गमलं नाही की जरा कसं आहे आपल्या सोबत्याला भेटलं की जरा बरं वाटते का. हा मला कसं हुरहुर वाटत होतं. मी शांतारामला बोललो मी तिथं भेटलं मला शांताराम तिथं. हा त्याला म्हटलं जरा हुरहुर वाटते म्हटलं जरा बोलतो म्हटलं माझ्या मित्रासोबत. ठीक आहे काय हरकत नाही ना. बोलू काय का आपलं काय आता मित्रासोबत बोलणार नाही का लगे. हा बसा इथं बस रे शांताराम. हा थांब इथं जरा वेळ मी आलोच तिथं जरा एक चक्कर मारून येतो तिकडून हरभऱ्याची कोण. हा बसा इथं. आता थांबून काही उपयोग नाही ना. जाऊ दे डॅनीले पाहता येते नंतर संध्याकाळचा विचारता वाटल्या शकरी. नाही तर तिकडे शिवला विचार लागेल पाहा लागेल. बरं मी काय म्हणतो डॅनी जाऊ दे मला बी आता घरी जा लागते. जातो मी घरी. तू ये चक्कर कर मार इकडे फिर. हा चाललो मी घरी. थांबा ना हो कंदील आबाजी घरी जाऊनच काय करता. असा राग येते या शांत्याचा. पण आता काय बोलता येत नाही ना. हा हे काय बोलून फायदा नाही ना. आपलेच ग्रहमान चांगले नाही ना. हा कोणतंही काम करायला गेलं की मधात काही ना काही आळकाठी येतेच. नाही रे शांताराम आता बोललो डॅनी सोबत बोलून झालं. हा जरा बरं वाटलं आता काय टेन्शन नाही. मी जातो आता घरी. हा तुला थांबायचं झालं तर थांब तू. सर डॅनी हा भेटतो मी तुला नंतर संध्याकाळी भेटेल वाटतं शकपरी. हा चाल या तुम्ही. बरं ठीक आहे ये मग. अलक निरंजन कोण महाराज होय म्हणा इकडे फिरू राहिला. काय म्हणता बुडीवा. हा महाराज आले म्हटलं तुमच्या दारी. हा काय भविष्य पाच झालं तर पाहून घ्या. कोण आला आमच्या घरी. घरी नाही तुमच्या दारी महाराज आले म्हटलं. हा काय भविष्य पाहायचं का तुमचं. कोणत्या मावशीचं रे. सांगा आता बुडीबॉले ऐकायला येत नाही वाटते बा. हा भाऊ मला वाटते कानान बैर आहे का माहिती. अहो बुडीबा हात दाखवा म्हटलं हात भविष्य सांगतो तुमचं. कोणाला लात मारलेली सांगतो बे. अहो लात नाही हात म्हटलं हात दाखवा हात. भात नाही बा भात नाही खात मी. ती वाताच्या त्रास होते ना रे त्याच्यात मी खात नाही बा भात. पुरेपूर बैर दिसते मला हे. काय कोण बोललेलं काही ऐकायला जात नाही वाटते येले. हा म्हणूनच एकटं बसलं रे हे इथं. चला इथं टाइमपास केल्यापेक्षा गावात जा लागल. आता कोणते महाराज आले गावात. अलक निरंजन काय बघतोस बाळा असा माझ्याकडं. हा तुझं भविष्य मला माहिती आहे. सांगा आता माझ्या भविष्य यायला माहिती आहे म्हणते. हा याचं स्वतःचं तरी भविष्य माहित असेल का याले. मी काय म्हणतो बाबा कोण आहात तुम्ही. हा इकडे गावात कशी काय आले तुम्ही. अरे बाळा आम्ही संन्यासी आहो. हा कधीतरी एखाद्या वेळेस गावामध्ये अशा भिक्षा मागण्यासाठी फिरतो आणि जगाचं कल्याण करतो. सांगा आता संन्याशी आहे म्हणते हे. मग इकडे गावात काय आलं हे. हा बहुतेक मला वाटते याला कामाचा कंटाळा येत असेल. चालला आला आपला धान्य मागाले पैसे मागाले गावात फिरलं की झालं त्याची मजूर निघते. काही द्यायला नाही पडतो त्याले. हा इथून घेऊन जाते ते धान्य गिन्य सगळं घेऊन जाते तिकडे दुकानात नेऊन निघते तर आणि त्या पैशाची मस्त दारू पिते सणान राहते हे तर.
हा त्यापेक्षा तर कुत्रा मांजरायला खाऊ घातलेलं परवडलं. बरं मी काय म्हणतो बाबा, आता गहू तांदूळ काही नाही आमच्या इथं, आणि एक तर ते बाई नाही घरी, हा तिनं काही स्वयंपाकही केला नाही, त्याच्यानं काही खायला बी काही देता येत नाही. अरे बाळा, आम्ही काही मागायला नाही आलेलो आहो. हा आम्ही भविष्य जाणणारे आहोत. हस्तरेखेमध्ये आम्ही निपुण आहोत. तुझा हात दाखव, मी तुला तुझं भविष्य सांगतो. माहित आहे ना म्हणा, असे किती भविष्य पाहणारे आहेत. हा हात पाहते तर तुमच्या आयुष्यात असं झालं तसं झालं असं करून बस गोड गोड बोलून बोलून बरोबर पैसे काढून घेतात ते. हा मला का माहित नाही का, मागच्या वेळेस का महाराजांना गंडवलं मला, हा डबल पैसे करून देतो केलं, मायाच नुकसान करून टाकलं होतं ना. काय नाही महाराज, माया काय हातगीत काही पाहायचा नाही. जा बा तिकडे जा, कोणाचा पा तिकडे हात वाटले शकपरी. हा जा इथून. बहुतेक मला हे कोणाचं ऐकून घेणार नाही हे. हा हे आपलंच लावणार आहे. जाऊ दे, याच्या मागे लागत बसायला पडत नाही. पाहा लागले का आता दुसरा बकरा भेटते काय गावात. ठीक आहे ना बाळा, काही हरकत नाही. अलग निरंजन. बरं ठीक आहे बा डेनके साहेब, मला वाटलं तुम्हाला माहित असेल एखादा महाराज कोणता चांगला आहे ते. पाहतो मी गावात कोणाला तरी विचारून पाहतो. हा भेटतच मला एखादा नाही एखादा महाराज. हा म्हणजे कसं आहे माझ्या का, जरा पूजा गिजा केली म्हणजे जरा शांतता वाटते म्हणाले, दुसरं काही नसते. बरं ठीक आहे, ठेवतो मग. अलग निरंजन. कोण होय म्हणा अलग निरंजन म्हणून राहिलं. अलग निरंजन. हा हे तर महाराज दिसू राहिले कोणतरी. हा महाराज होय हे. हा आपल्याच घरात लिहून राहिले. बरं बा जमलं बा आपलं. हा यायला विचार तुम्ही आता काहीतरी. हा यायला विचारलं की बरोबर सांगतील हे मला. हा माय काय कसं काय बरोबर नाही उरायलं, कसं सगळे कामं उलटे काऊन उरायले ते विचार तुम्ही आता येले. जमलं बा आपल्या घराकडे जीव राहिले हे. हा या म्हणा इकडेच या. चला बा मंडळी, हा महाराज येऊ राहिले आपल्या घराकडे. आता विचारतो ते काय करायचं काय नाही ते. शांतता करायला लागेल जरशी, काहीतरी पूजा गिजा केल्याशिवाय जमत नाही. हा माय कामं सगळे उलटी उरायला ना, काही फायदा नाही उरायला ना माया. हा काही करायला गेलं की उलट होते. पाहतो आता महाराज काय सांगते ते. हा पाहू आपण आता दुसऱ्या एपिसोड मध्ये समजेलच तुम्हाला. तुम्हाला काय वाटते, महाराजाचा सल्ला घ्याव का नाही घ्याव, हा ते कमेंट करून सांगा बरं. हा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये.